BA BSc BCom द्वितीय भाषा मराठी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरेश भटांच्या कवितेचा विचार आपण करणार आहोत. मराठीमध्ये गझल जी रूढ केली ती सुरेश भटानं रूढ केलेली आहे. रामनवमीच्या दिवशी सुरेश भटाचा जन्म झालेला आहे. जबलपूर हे अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांचं गाव आहे. वडील कान नाक घसायचे तज्ज्ञ होते. विविध जाती धर्माच्या लोकांचा लहानपणापासून संबंध आला. मराठीपेक्षा इंग्रजी हिंदी या भाषा त्यांना अवगत होत्या. अमराठी लोकांचा सहभाग त्यांचा जास्त होता. त्यांच्या मातोश्री शांताबाई आणि गृहिणी सामाजिक त्या ठिकाणी कार्यकर्त्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्याच्या घराण्यामध्ये सुरेश भटाचा पिंड गल्लेला आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर डावा पाय पोलिओग्रस्त असल्या कारणामुळे त्यांना दुसऱ्यांचा थोडासा आधाराचं सहाय्य घ्यावं लागत होतं. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी काव्यलेखनाला सुरुवात केलेली आहे 1944 साली. याबरोबरच त्यांनी कविता लेखन केलेलं आहे आणि 49 साली मॅट्रिक झाल्याच्या नंतर काव्यलेखनाचा प्रवास चांगला केला. मराठी विषयाचा एक शिक्षक आपल्याला उत्तम म्हणून समोर आलेले आहेत आणि महाविद्यालयीन काळामध्ये कवी संमेलनामध्ये काही त्यांच्या काही कविता गहाळ झालेल्या होत्या. मराठी काव्यलेखन चालू असताना उर्दूचं त्यांना आकर्षण होतं. ते पुढे वाढत गेलं आणि गझल म्हणजे काय, गझल कशी असते, काय नाही, त्याचा चांगल्या पद्धतीने सुरेश भटांनी अभ्यास केला मित्रांनो. आणि उर्दू भाषा आणि उर्दू गझल या गोष्टी सुरेश भट पुस्तकाचा अभ्यास करून जितकं शिकता येईल तितकं ते शिकले आणि त्याचा त्याने अभ्यास केला. याबरोबरच कवितेऐवजी मराठीमध्ये त्यांनी गझले लिहिण्याकडे वळलेले आहे आणि गझले लिहिले, गझलेचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये दिले आणि ते जगण्याचं त्यांचं प्रभावी माध्यम त्या काळामध्ये ठरलेलं आहे. सुरेश भट हा बंडखोर माणूस आहे. रंगोने रंगात रंग माझा वेगळा या काव्यसंग्रहामध्ये ते आपल्याला दिसून येतील. आणि याबरोबरच अभ्यास गझलांचा चांगला केला. याच्याबरोबरच महाराष्ट्र संयुक्त चळवळीमध्ये भाग घेतला. त्याच्यामध्ये त्यांना 3 महिन्याची सक्त मजुरी झालेली होती आणि खाजगी नोकरी अनेक ठिकाणी केलेल्या आहेत. 7-8 वर्ष खाजगी नोकरी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि 1954 पासून मराठी गझल लिहायला सुरुवात केली. आणि याबरोबरच रूपगंधा, झंझावत, रंग माझा वेगळा, एल्गार असे अनेक काव्यसंग्रह त्यांच्या नावावर आज आपल्याला दिसून येतात. याच्याच बरोबर त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे त्यांच्या संग्रहाला पुरस्कार मिळालेला आहे. याचबरोबर कुमारी पुष्पा महेंद्रे यांच्याशी ते पुढे विवाहबद्ध झालेले आपल्याला दिसून येतात. आणि 1967 साली भोपाळमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये त्यांना कविता वाचायला संधी मिळाली आणि रसिकांनी त्या काळामध्ये त्यांना प्रचंड डोक्यावर घेऊन नाचले आणि सत्यकथेमधून तुम्ही लेखन करा म्हणून त्या संपादकाने विनंती केली. आणि त्याचबरोबर मौजमधूनही तुमच्या कविता छापवा असं त्यांना आश्वासन त्या काळामध्ये दिलं. आणि त्याच्यानंतर मग रंग माझा वेगळा नावाचा काव्यसंग्रह बाहेर आलेला आहे आणि त्याला केशवसूत पुरस्कार मिळालेला आहे. याबरोबरच 1975 ते 1979 या कालावधीमध्ये बहुमत नावाचं एक मासिक त्यांनी चालवलेलं आहे आणि स्वतःच गझलांचं वाचन, पठण, गायन असे जाहीर कार्यक्रम त्यांनी ठेवलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर एल्गार काव्यसंग्रह बाहेर आला. याबरोबरच 1986च्या गडचिरोली येथे झालेल्या साहित्य संमेलनामध्ये सुद्धा कविता वाचण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीनेही त्यांना पुढे पुरस्कार दिलेला आपल्याला दिसून येईल. जीवनवर्ती माडगुळकरांचाही पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि झंझावत आणि सप्तरंग आणि रसवंतीचा मुजरा हे 3 कविता संग्रहही नंतर बाहेर आलेले आहेत. सुरेश भट यांच्या निवडक कविता या नावानं सुद्धा शिरीष पैनं त्यांचा काही कविता संग्रहित केलेलं संपादन केलेलं आहे. गझलेची 12 खडी पुस्तके हे त्यांच्या नावावर प्रसिद्ध झालेलं आहे आणि सुरेश भट एक झंझावत नावाचं एक पुस्तक त्यांच्या नावावर प्रकाशित झालेलं आहे. सुरेश भटाच्या अनेक गझला आणि अनेक गीत अनेक मंडळी गाताना आपल्याला दिसून येतात. याबरोबर निवडुंग, घरकुल, उंबरठा या चित्रपटामध्ये त्यांनी गाणी लिहिलेली आपल्याला दिसेल.
याबरोबरच रंगोनी रंगात रंग माझा वेगळा, तरुण आहे अजून रात्र, सुन्या सुन्या मैफलीत माझ्या मेहंदीच्या पानावर, त्याचबरोबर हसताना प्राण गेला, उषाकाल होता होता, पहाटे पहाटे तुझ्या रेशमाची मिठी सैल झाली, रंग माझा तुला. ही गीतं या काळामध्ये सुरेश भटांची लोकप्रिय झाली गेलेली आपल्याला दिसून येतील. आणि गझलकार, गीतकार म्हणून सुरेश भट महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणामध्ये परिचित झालेले आपल्याला दिसतात. गझल सागर प्रतिष्ठान आणि ही संस्था गझल लेखन आणि गझल गायन या उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे असं आपल्याला दिसेल. याबरोबरच अमृतराव मोरोपंत, माधव जुलेन आणि सुरेश भट या 3 गझलकाराच्या प्रमुखामध्ये सुरेश भटांचं प्रामुख्याने नाव आपल्याला घ्यावं लागेल. आणि मराठीमध्ये शास्त्रशुद्ध अशा पद्धतीची लोकप्रिय असणारी जी काही गझल असेल ती गझल सुरेश भटांनी मित्रांनो लिहिले गेलेले आपल्याला दिसते आहे. आणि या गझलेकडे जेव्हा आपण बघू तेव्हा गझल म्हणजे काय, तर कानातून थेट हृदयामध्ये उतरते ती गझल. हा मुळामध्ये परकीय काव्यप्रकार करून फारसी, उर्दू, हिंदी मधून असा प्रवास करत मराठीमध्ये मित्रांनो आलेला आहे. मराठीमध्ये गझल खऱ्या अर्थानं परिचित झाली ती सुरेश भटामुळे परिचित झाली, माधव जुलेनमुळे परिचित झाली. या गझलेचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये भीमराव पांचाळे करतानाही आपल्याला दिसतात. आणि सुरेश भटाने तर अनेक तिकीट लावून कार्यक्रम त्या काळामध्ये दिलेले आहेत. याबरोबर गझल म्हणजे मधुरता, सौंदर्य, कोमलता आणि मानवी भावभावनांचा काव्यप्रांत असं आपल्याला म्हणता येईल. याबरोबर गझलेचा खरा अर्थ काय, तर प्रियशी किंवा प्रियकराशी संवाद साधणे आणि आपल्या मनातील भावना प्रेमाच्या अनुषंगानं अभिव्यक्त करणे होय. म्हणजेच भावनांची सगळी आंदोलनं आपल्याला गझलमधून दिसून येतात. मराठीमध्ये गझल खऱ्या अर्थानं सुरेश भटानं रूढ केलेले आपल्याला दिसून येईल. आम्ही कॉलेजला असताना सुद्धा सुरेश भटाच्या अनेक गझला, काय होणार माझे ते मला माहीत आहे, मी तुझ्यासाठी तरीही जिंदगी जाळीत आहे, कालच्या माझ्या चुकानो आज मी घाईत आहे, हा सुना रस्ता ताता पावले टाकत आहे, किंवा पहाटे पहाटे मला जाग आली, तुझ्या रेशमाची मिठी सैल झाली, किंवा आज गोकुळात रंग खेळतो आरी, एकापेक्षा एक अशा प्रकारची गीत, उषा काल होता होता काळ रात्र झाली. ही सगळी आम्ही सुरेश भटाच्या असणाऱ्या गझला त्या काळामध्ये पाठ करत असू. आणि म्हणून या ठिकाणी मराठी गझल खऱ्या अर्थाने परिचित झाली ती त्यांच्यामुळे झाली गेलेली आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून मनाच्या भावनांची, प्रेमांची ही एक अभिव्यक्ती त्यांच्या गझलेमधून मित्रांनो झाली गेलेली आपल्याला दिसेल. वली दख्खनी नावाचा शायर आहे, त्याचाही परिणाम यांच्या गझलावर थोडासा झालेला आपल्याला दिसेल. सुरेश भटाची कविता रसिकाला अंतर्मुख करून टाकणारी, भिन्न प्रवृत्तीच्या कविता सुरेश भटाने लिहिल्या. चित्रपटासाठी सुरेश भटानं गाणी लिहिली आणि बंडखोर अशा प्रकारचं सुरेश भटानं मित्रांनो नेतृत्व केलं. आम्ही जिवंत राहू ही फार सुंदर कविता, काळजाचा ठाव घेणारी ही कविता आहे. कवितेचा आशय असा की विजयाची स्वप्न पाहणाऱ्या पराभूत माणसाला आशेचा किरण सुरेश भटाची कविता दाखवताना आपल्याला दिसते. आम्ही जिवंत राहू, आम्हीच उद्याचे आकाश रंग पाहू, आम्ही असू दरिद्री, आम्ही रीती भाती, आम्ही असेच राहू, माती मधली माती, हे सोसणे युगांचे थोडे अधिक साध, आम्ही जिवंत राहू. काय कविता लिहिल्या म्हणतात, सोसणे युगांचे थोडे. बड एकडे म्हणतात, आमच्या दुश्मनाचा आम्हीच जेव्हा निपात करू, त्याचा निपात करू, तेव्हा आम्ही काय करू, जेव्हा आम्ही भडांगणी त्याच्या जगास देऊ, एक एक आसवांचा आम्ही हिशोब मागू. बंडखोर ही वृत्ती सुरेश भटांची आपल्याला कवितेमध्ये दिसते मित्रांनो. आणि म्हणून भटांची कविता ही अंगावर रोमांच उभा करणारी आपल्याला दिसत आहे. आमच्या शत्रूने आमचा जो छळ केलेला आहे त्यांचा हिशोब आम्ही मागितल्याशिवाय सोडणार नाही, हे लक्षात ठेवा असं म्हणताना आपल्याला दिसत आहे. आडपाड, आडवा तिडवा, आगळ पगळ बोलणं, एक पानाचा तुंबारा तोंडामध्ये आपल्याला दिसतो. वराडी भाषेमध्ये बोलणं, कणखरपणा, कलंदरपणा, एक रग दुश्मनाला किंवा इतरांनाही दाखवण्याची आपल्याला दिसत आहे. हे जगणं कशासाठी, मी कशासाठी जगतो, जे जीवन जगतो आहे. सुरेश भट बेफाम कशाशीही परवाना करताना जगताना आपल्याला दिसतात. त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या बोलण्यामधून सुरेश भटांचे आपल्याला दिसेल. नोकरीच्या अनेक ठिकाणी नोकरी केल्या, नोकरी करत नाही, कवितेच्या माध्यमातून जे काही मानधन मिळालेलं आहे ते मानधन घेऊन सुरेश भट जगलेले आपल्याला दिसून येतात. कविता हा माझ्या
प्रधान व्यवसाय असं त्यांनी म्हणलेलं आहे. मी आजवर 22 नोकऱ्या केल्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. रंगोनी रंगात रंग माझा वेगळा कुठंच मिसळलेले नाहीत असं आपल्याला आहे. भटाच्या कवितेचा बाज आणि साध हा निरळ आहे. झुळकीसारखी मनाला स्पर्शून जाणारी ही कविता आहे. मनाला प्रफुल्लित करणारी ही कविता आहे. मनामध्ये उमटणारी आणि मनामध्ये उतरणारी आणि आपल्याला कळणारी आणि आपल्या विचाराचा सुगंध दरवळ आपल्याला चैतन्यमय करणारी कविता आहे. गाण्याची सक्ती नाही मुळामध्ये, या कवितेमध्ये गाण्याची सक्ती नाही, गेयता तिच्यामध्ये मुळामध्ये आहे. गाण्यासाठी ज्या कवितेचा जन्म झाला असं म्हणू आपण. कानावर जी गीते पडतात ती बळजबरीने सुरांच्या सरक्यातून पिळून काढण्यासारखी कविता बाहेर येताना आपल्याला दिसत आहे. हे ताणलेलं आहे, कोंबलेलं आहे, कुठेतरी मध्ये टाकलेलं आहे तर नाहीच आहे. सुरांचा नुसता भार पाहतो आहे असंही वाटत नाही मित्रांनो. नवी कविता अशा गाण्यापासून दूर राहिली. ज्या मातीतून जे सजून फुलते त्या मातीमध्ये ते रंगून जाताना आपल्याला दिसते आहे. मनात फुलत जाणाऱ्या सुरांच्या गळ्यात गळा घालून बावरणारी, गीत आणि गाणं एकजीव होऊन जाणारी सुरेश भटांची कविता असं आपल्याला म्हणता येईल. भटांच्या गझलेंचा भटांना फार मोठं आकर्षण आहे. गझल ही वृत्त नसून ही माणसाची एक वृत्ती आहे. तिथं सूक्ष्म आकलन त्यांनी करून घेतलेलं आहे आणि आपल्या बिलंदारपणानं आपलं जगणं माणसात आणलेलं आहे आणि माणूस कलंदरपणे हा जगताना आपल्याला दिसतो, ही अनुभूती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की सुरेश भटाच्या सगळ्या जीवनामध्ये लाचाराचा धर्म त्यांनी कधी पाळलेला नाही. कलंदरपणे जगलेला आहे. हा कलंदरपणा, हा दोबसपणा कवितेमधून आपल्याला दिसतो. पाहणाऱ्यावर, ऐकणाऱ्यावर, जीवनाची तळमळ असणाऱ्यावर त्याचं कोणत्याचं प्रचंड प्रेम आहे. ही कविता पंडित अपंडित सामान्य माणसापासून सर्वांना आवडते. म्हाताऱ्याला आवडते, तरुणाला आवडते. आपल्याला जे जे जाणवलेलं आहे ते सर्वांना जाणवावं असं वाटत असणं आपल्याला दिसते. तो दुर्बोध कविता नाही, ती ग्रेची आहे. आणि म्हणून साध्या साध्या माणसाला सुद्धा सुरेश भटांची कविता कळते. हा भाववृत्तीचा फुलोरा माणसाशी संवाद साधतो, माणसाशी सहज अंतर्मुख करून घेतो. ही वृत्ती पळून जाण्याची नाही, जगता जगता क्षणभर विलीन होण्याची आहे. आणि म्हणून जीवनामध्ये गझलांचा फार मोठा वापर त्याने केलेला आपल्याला दिसून येईल. आणि रुकरुक सुद्धा ही कवितेमधून मानलेले आपल्याला दिसते. दुःखावर एक उपाय म्हणून ही कविता. तुझे दुःख तुझे नाही, तुझे दुःख माझे आहे, सहज गाता येते. म्हणजे दुसऱ्याचं दुःख आपलंच समजून ती गाताना आपल्याला दिसते. म्हणून विविध क्षेत्रामध्ये घडणाऱ्या राजकीय ज्या काही घडामोडी आहेत त्या राजकीय घडामोडी पासून सुद्धा सुरेश भटाची कविता दूर राहताना आपल्याला दिसून येत नाही. सामाजिक आणि राजकीय संदर्भ घेऊन ती उभी राहिलेली आहे. नामांतराच्या लढाई संपले त्यावेळेला कवी म्हणतो, राखा झालेल्या घरांची राखा सांभाळून ठेवा, संपले नाही लढाई नामांतराची. गारद्यांच्या वस्तीत सामील रामशास्त्री हे कविता जर आपण बघितल्या. किंवा हे भीमराया घे तुझ्या लेकराचे वंदना, कालचे मुखे आज बोलू लागले, सत्यासवे तुझे शब्द तोलू लागले. हे भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना. किंवा त्याचबरोबर तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी, कळ्या कळ्या फुले फुले. ही जर सगळ्या कविता आपण जर पाहिल्या तर आंबेडकर आणि बुद्ध विचाराशी कवितेचं नातं आहे आणि देशभक्ताशी सुद्धा नातं आहे आणि सामाजिक घडामोडीशी सुद्धा नातं आहे. त्याच्यापासून ती कविता दूर जाताना आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो. याबरोबरच सुरेश भटाने देशभक्तीवर फार प्रेम आहे. राष्ट्रीय देशभक्तीपर कविता सुरेश भटाने लिहिलेल्या आहेत. मानसाच्या मध्यरात्री हिंडणारा मी सूर्य आहे, माझ्यासाठी न माझा पेटनाचा हा सोहळा. उषा काल होता होता काळ रात्र झाली, आता तरी पेटवा उद्याच्या मशाली. काय म्हणजे देशभक्ताचा सुद्धा अभिमान सुरेश भटांच्या कवितेमध्ये मित्रांनो आपल्याला दिसतो. सुरेश भटाची एक गाजलेली फार सुंदर मला आवडलेली कविता, गे माय भू तुझे मी पेडेन पांग सारे, आणीन आरतीला आहे चंद्र सुरे तारे, आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोडतो माझ्या हळूच पाना. आई तुझ्या पुढे मी माझी कथा व्यथा कशाला, जेव्हा तुझ्याच मुळे या जन्माचा अर्थ आला, मी पाय दूर होतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. की या मातृभूमीचा गौरव, या मातेचा गौरव, या भाषेचा गौरव सुरेश भटांना प्रफुल्लितपणे गायलेले आपल्याला दिसते आहे. देशभक्तीला सुरेश भटाच्या पर्याय नाही. याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण त्यांच्या कवितेमधून येताना आपल्याला दिसते.
प्रेमाच्या संदर्भात तर सुरेश भटानं एकापेक्षा एक चांगल्या अशा प्रकारच्या गझला या काळामध्ये लिहिल्या आणि आपल्याला दंग करून सुरेश भटानं टाकलेला आपल्याला दिसून येत आहे. मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, जाईच्या पाकळ्या दवा अजून फुलते ग, किंवा पहाटे पाटे मला जाग आली, तुझ्या रेशमाची मिठी सैल झाली, मलाही कळेना तुलाही कळेना, कशी रात्र गेली कुणाला कळेना. हा, मनात मी तुझ्या समीप राहतो, ही कविता. किंवा असेच रुद नाहुनी लपेट ऊन कोवळे, असेच गे चिंबकेस तू उन्हात सोड मोकळे. म्हणजे तुझ्या सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो. प्रेमावरच्या फार सुंदर कविता लिहिल्या, वराड्या भाषेवरच्या लिहिल्या. कविता एकटा धाडसाला जाताना आपल्याला दिसतो. काय कवळाला दुभंगुना जाता जाता, ही फार सुंदर कविता आहे. मी कसा राहिलो कसा नाही, ही कविता. कुणाची तरी खांद्यावर कोच घेऊन जगलो, माझ्या चिल्या पिल्यांना चूड लावून मी जगलो. प्रत्येक जण आपापले व्यवहार सांभाळू लागलेले आहेत आणि मग आपले हे उमाळे आपल्या जीवावर बेतलेले आहेत. समाजात सारे आपापले दुकाने, माझेच दिवाळी मी काढून काल गेलो. काय आता कुणाकुणाचे घाव आटवावे, दिलास देणारे ही शोषण करणारे लोक आहेत. कुणाकुणाचा आठवू, कुणाचे राजीव सामान्य माणसाचा या ठिकाणी बळी जातो आहे. याचं एक दुःख आहे तरी जिद्दी आहे. आम्ही जिवंत राहू, आम्हीच उद्याचे आकाशरंग पाहू. आम्ही यशस्वी नसो, विकावू नसो, आम्ही अडाणी रीती भाती असेच राहू, माती मधली माती यासाठी आम्ही जगू. सुरेश भटांची कविता विकाऊ नाही, मातीशी माणसाशी त्या भूमीशी कनिष्ठ आहे. आणि मी म्हणून म्हणतो, मी जगत स्वतःला मी आजमावत प्रत्येक शोध घेत माझ्या जीवनाचा मी राहिलो. माझ्यासाठी असू दे हे माझं दुःख, तुम्हाला मी सांगणार नाही, असंही त्यांनी म्हणलेलं आहे. अंधाराच्या बुरुजावरचे तेजाचे तुझे रहरतील, ही कविता. मी कोण आहे मला ठाऊक नाही, नाव माझे शेवटी सारी धुळीने चौकशी माझी करावी, राख झाल्यावरही गीत माझे तुला स्मरावे. माझ्या मृत्यूच्या नंतर माझी कविता यर्षिका तुला जर या ठिकाणी थोडीशी कळली तरी बस झालं, मला काही देणं घेणं नाही. माझी कविता तुझ्या मनामध्ये स्मरावी, तुला त्या कवितेच्या रूपाने तुझ्यामध्ये मी जिवंत राहावं. हा माणूस जसा आहे तशी त्याची कविता आहे, तसं त्याचा चेहरा आहे, तो लपत नाही. तुला हवा तसा धरू कुठून चेहरा, उदार आणला न मी अजून चेहरा. किंवा आजपर्यंत जे सांगायचे ते पूर्ण मी सांगू शकलो नाही असे म्हणलेलं आहे. मद सांगायचे होते साऱ्यांना सारे काही, पण सारे सांगायला आयुष्य उरले नाही. मी कोण आहे? जनता अमर आहे. सुखदुःखे या दुनियेशी मी मानतो आहे, येणाऱ्या पिढीशी माझं नातं आहे. माझे शब्द माझी पिढी घेऊन जाईल, जिवंत राहील, अजिंक्य राहील माझी कविता. माणसाशिवाय कवितेला अर्थ नाही, माणसासाठी लढते माझी कविता. दुःखी हताश झालेला माणसाला जगण्याची प्रेरणा देते माझी कविता, असं म्हणलेलं आहे. पराभूत पलीकडे अजून युद्ध चाललेलं आहे, अजून माणसे ही खरीखुरी पेटलेली आहेत. मराठी कवितेमध्ये या गझलानं इतिहास निर्माण केला. मराठी भाषेवर, मराठी देशावर प्रचंड प्रेम आहे आणि मराठी भाषेवरचा प्रेम आहे. गीत तुझे आई गाईन, शब्दोशब्दी अमृत माझे होईन मुक्त, किंवा त्याचबरोबर आणखीन बऱ्याच कविता मित्रांनो सांगता येतील थोड्या काळामध्ये. सुरेश भट बराचसा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. तरुण आहे रात्र अजून राजसा निजला सकारे, किंवा मालवून टाक दीपहा, मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे. तुला बाहोत माझ्या रूपगंधा जाग यावी, मी तुला जागे करावे, तू मला बिलवून जावे. मनातल्या मनात ही कविता, किंवा दुभंगून जाता जाता मी अभंग राहिलो, चिराचिरा जळुनी माझा अंतरंग, ही कविता. किंवा त्याबरोबरच कितीतरी कविता मित्रांनो सुरेश भटाच्या आपल्याला सांगता येतील. सुरेश भटानं आपला आयुष्य कवितेसाठी घातलेला आहे आणि म्हणून सुरेश भट एकापेक्षा एक चांगल्या कविता या कालखंडामध्ये लिहिल्या आणि सुरेश भट या काळामध्ये अजरामर राहिलेला आपल्याला दिसून येते आहे. मी कसा आहे मला कवितेचं वेड आहे, मी कसा वेडा तुला ठाऊक सारे दारे, माझी पाशा आता माझे न काही राहिले, मी माझं काही ठेवून घेतलेलं नाही. गाव तू केलेच झाल्या धन्य, माझ्या यातना काय मी सांगू, मला आधीच सारे लावलेलं आहे. हे बरे नाही, हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाचा झाकणे बरे नाही. आज मोकळे बोलू, जीव एकमेकांसाठी आपण जाळलो आहे. एकापेक्षा एक चांगल्या अशा प्रकारची गीते लिहिली. सोडून तुला गेलो संसार तुझ्यासाठी, माझी न हवा झाली आधार तुझ्यासाठी. माझ्या कशा वाटा होतात नकाराच्या, एके दिशे होईल होकार तुझ्यासाठी. व्यवहार
सारेचे उमाळे आधीच उमजलेले, सारेचे लिहिले जिवाळे बेतलेले, जितके जगायचे तितके जगून झाले, फिरते तुम्ही उगीच जाते, मागणे दळून झाले, आत्तापर्यंत मी जगलो असाही कळेना, मी कसं जगलो मला माहीत नाही, असणे नसून झाले, नसणे असून माझे झालेले आहे, लाभले आम्हास भाग्य, बोलतो आम्ही मराठी. मराठीवर सुद्धा सुरेश भटांचं मित्र हो या काळामध्ये प्रचंड अशा प्रकारचं प्रेम आहे. आणि म्हणून सुरेश भटांची कविता ही प्रेमाची कविता आहे, देशप्रेमाची कविता आहे, सामाजिक जाणीवेची कविता आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची कविता आहे. मी आता तुम्हाला म्हणलं, हे भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना, कालचे मुके आज बोलू लागले आणि सत्याशिवे शब्द तुलू लागले, दुमदुमे जय पंढरी गर्जना चोहीकडे, सारखा जावे तिथे हा तुझा डंका धळे, घे आता घे राहिलेल्या लेकराची वंदना आहे. किंवा तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी, कळ्याकळे फुले फुले तुला पुकारते. ही जर आपण सगळ्या कविता आपण पाहिल्या, ही सामाजिक जाणीवेची कविता. किंवा उषा काल होता होता गे माये भो तुझे मी, ही राष्ट्रभक्तीवरच्या अनेक कविता लिहिल्या, प्रेमावरच्या अनेक कविता त्यांनी लिहिल्या गेलेल्या आहेत. अनेक कवितांची एक रास मोठ्या प्रमाणामध्ये सुरेश भटानं या ठिकाणी निर्माण केली आणि इथल्या तरुणाला आणि इथल्या म्हाताऱ्याला सुद्धा चैतन्यमय केली. ती कविता जाग केली, हलवली आणि ती स्वतंत्र डोलाला लावली गेलेली आपल्याला कविता आहे. आणि सुरेश भटांच्या कुठल्याही कविता घ्यावं सहज चाली लावताना येताना आपल्याला दिसून येतात. मी एक थेंब नावाची कविता आम्ही कॉलेज जीवनामध्ये असताना वेगवेगळ्या चाली लावायच्या. तुम्हाला म्हणतो ना मी आता, ते आहे होणार माझे ते मला माहीत आहे, काय होणार माझे ते मला माहीत आहे, मी तुझ्यासाठी तरीही जिंदगी जाळीत आहे, कालच्या माझ्या चुकानो आज मी गाईत आहे, हा सुना रस्ता जाता पावले टाकत आहे. सगळीच गात होती मुलं त्या काळामध्ये आमच्या सही. म्हणजे त्याच्यातली असणारी दाहकता, त्याच्यातली असणारी ऊर्जा शक्ती, त्याच्यामध्ये असणारे चैतन्य, त्याच्यामध्ये असणारा भाव रस, हे सगळे गुण आपल्याला त्यामध्ये दिसून येतात, आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच सुरेश भट या ठिकाणी फार सुंदर अशा पद्धतीच्या कविता मराठी भाषेला, मराठी संस्कृतीला, मराठी समाजाला या ठिकाणी दिली. आणि मराठी भाषा अत्यंत समृद्ध अशा पद्धतीने केली. आणि मराठी कविता तर समृद्ध सुरेश भटाने केली. एक बंडखोर अशा प्रकारचा कवी मराठीला फार मोठं दान आपल्या कवितेमधून दिलेलं आहे. आणि हा कवी प्रारंभापासून शेवटपर्यंत कुठेही हार खाल्लेली नाही. अनेक नोकऱ्या केल्या, पण स्वतःच्या कलंदर वृत्तीमध्ये हा कवी जगला आणि आपली कविता जगण्याचं साधन करून जगला. आणि आपल्या मराठी वाङ्मयावर हा गझलेचा ठसा मोठ्या प्रमाणामध्ये मराठी कवितेमध्ये सुरेश भटाचा उमटलेला आपल्याला दिसून येईल. निश्चितपणे आपण सुरेश भट वाचावं. आपण पुढच्या तासामध्ये सुरेश भटांच्या नव महाराष्ट्र गीत नावाच्या कवितेचा विचार करू. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.